नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 29 महापालिकांची आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे आणि पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण सोडत झालेली आहे. त्यामुळे ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती, अखेर तो निर्णय आज झालेला आहे. पुणे महापालिकेमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे. या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहे माझा सहकारी अक्षय साबळे. अक्षय, जशी म्हणजे चर्चा होती की काही म्हणत होते ओबीसीसाठी सुटेल, काही म्हणत होते ST/SC साठी सुटेल, पण अचानकपणे ओपन सर्वसाधारण महिलांसाठी हे आरक्षण सोडत झालेले आहे. पुण्यामध्ये या महापौर पदासाठी सध्या तरी तुझ्याकडे जी माहिती आहे, कोण दावेदार असू शकतं महिलांमधून? नक्कीच अनिकेत, आपण पहिल्यांदा काही सुरुवातीपासून म्हणजे विजयापासून सुरुवात करू आणि नेमकं पहिल्यांदा पुरुषांमध्ये चर्चेत करून होतं ना आरक्षणानंतर आता कशी गणित बदल यावर सुद्धा चर्चा करू. भाजपनं 165 पैकी 119 जागा या रिपब्लिकन पार्टीच्या सोबत जिंकून आलेल्या आहेत आणि यानंतर पुण्यावर खर तर मागच्या वेळेस सर्वसाधारण आरक्षण होतं आणि यंदा आरक्षण बदलून चक्राकार पद्धतीने आरक्षण बदलून ते ओबीसी आरक्षण पडेल अशी चर्चा होती. त्यामुळे जे गणेश बिडकर आहेत, भाजपचे नेते आहेत मोठे, ते आणि श्रीनाथ भिमाले यांचं नाव चर्चेत होतं. परंतु आता आज आरक्षण सोडत जाहीर झाले आणि त्यात सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडलेलं आहे. यापूर्वी जेव्हा मागची टर्म होती तेव्हा मुक्ता टिळक या महापौर होत्या आणि आता तर सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्यामुळे अनेक नावं चर्चेत आहेत. त्यात पहिलं नाव म्हणजे रंजना टिळेकर यांचं आहे, ज्या आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री आहेत. त्या 6 टर्म नगरसेवक राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचा अनुभव बराच दांडगा आहे. दुसरं नाव माझे आहे मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे यांची नावं चर्चेत आहेत. मानसी देशपांडे या माधुरी मिसाळ आहेत, त्यांच्या नातेवाईक आहेत, त्यामुळे त्यांचं सुद्धा नाव आघाडीवर आहे. अजून एक आहे मानसी देशपांडे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवलाय आणि ज्या मंजुषा नागपुरे आहेत त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे आता नेमकं महापौर कोण होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे, किंवा नवीन भाजप हे धक्कातंत्र देण्याच्या बाबतीत काय म्हणावं पटाईत आहे ते, आणि ते कोणाचंही नाव यांचं सोडून नवीन जे महापौर आहेत, नवीन ज्या महिला आहेत नगरसेविका म्हणून, त्यांचं सुद्धा नाव ऐन वेळेस चर्चेस येऊ शकतं. नक्कीच अक्षय, तू जसं म्हणालास, तू जे पहिलं नाव घेतलंस की टिळेकर यांचं तू पहिलं नाव घेतलंस, त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे एक अशी देखील चर्चा आहे की इथे टिळेकर ह्या जरी ओबीसी असल्या किंवा त्या माळी समाजातून येत असल्या तरी भाजप हे कायमच धक्कातंत्र अवलंबतं आणि त्यामुळे त्यांचे देखील नाव आघाडीवर असू शकतं, कारण त्यांचा जो अनुभव आहे सभागृहात ते अनेक वर्ष आहेत, तब्बल 6 टर्म त्या नगरसेवक झालेले आहेत, त्यामुळे त्यांना देखील महापौर पदाची संधी मिळू शकते. पण याच्यामध्ये अक्षय, सध्या मानसी देशपांडे यांचं नाव विशेष करून आघाडीवर आहे, कारण मानसी देशपांडे ह्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून येतात. माधुरी मिसाळ यांच्या त्या नातेवाईक आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानसी देशपांडे तसं पाहायला गेलं तर पुण्यामध्ये गेल्या वेळेसही मुक्ता टिळक यांना अनुभवानुसार किंवा ज्येष्ठतेनुसार त्यांना देण्यात आलं होतं. तर आता सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी असल्यामुळे कदाचित मानसी देशपांडे यांचं नाव अधिक चर्चेला येऊ शकतं. काय वाटतं? नक्कीच आणि त्यांचं नाव आणि चर्चेला येऊ शकतं. तसेच माधुरी मिसाळ या सुद्धा त्यांच्यासाठी जोर लावू शकतात, कारण माधुरी मिसाळ यांनी खरं तर निवडणुकीपूर्वी आपल्या घरातले जे मुलगा आहे त्याच्यासाठी सुद्धा तिकीट मागितलं होतं, परंतु त्यांना कुठे तिकीट दिलं नाही. हो, पुण्यामध्ये बऱ्याचशा आमदारांना तिकीट कापण्यात आली होती आणि त्यात परंतु आता मानसी देशपांडे यांचं तिकीट कापले. माधुरी मिसाळ यांच्या जवळचे जे नातेवाईक आहेत त्यांचं तिकीट कापलं होतं, परंतु ज्या मानसी देशपांडे त्या निवडून आले त्यांचं नाव आता तरी चर्चेत असल्याचं आपल्याला दिसत आहे. आणि नक्कीच, तर आपण पाहू शकता की पुण्यामध्ये जे आरक्षण सोडत झालेली आहे ती सर्वसाधारण महिलांसाठी झालेली आहे आणि त्यामुळे मानसी देशपांडे, जसं अक्षय म्हणाल तसं टिळेकर यांचं नाव देखील आघाडीवर आहे. त्यामुळे अजून मी ऍड करू शकतो की नक्कीच खरं तर अनिकेत, आता राष्ट्रवादीला 27 म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 27 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3 असे 30 नगरसेवक त्यांचे निवडून आले. त्यामुळं विरोधी पक्षनेता हा राष्ट्रवादीचा बसणार आहे. त्यासाठी अमोल बालवडकर, बाबूराव चांदोरे यांची नावं चर्चेत आहेत. बरोबर. आता बाबूराव चांदोरे हे यांचं राजकीय तसं
बरंच प्राबल्य राजकीय तसं त्यांचं बरंच वजन आहे किंवा बरंच त्यांना राजकीय अनुभव असल्याचं दिसत आहे. त्यामुळं समजा जर बाबुराव चांदुरे किंवा अमोल बालवडकर यांना जर विरोधी पक्ष नेत्याचं संधी मिळाली हो तर त्यांच्या पुढे टिकाव लागणारा महापौर असायला पाहिजे, जो नक्कीच. महिलेच्या रूपाने असला पाहिजे. आणि त्यासाठी भाजप आता कुणाला संधी देते हे पाहणं महत्वाचं आहे. दुसरीकडे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात बरीच आश्वासनं दिली आहेत, मोठी मोठी की हे होय, करू, ते होय, करू. होय. मागच्या जुन्या योजना आहेत ते योजना राबवण्यासाठी सुद्धा सक्षम असं नेतृत्व असलं पाहिजे त्यांना. नक्कीच. आता हे खरं तर हे तर शहर पातळीवर खरं तर ठरणार नाही. हे सगळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच कोर्टात याची असणार आहे. चर्चा राज्य पातळीवरच होईल. त्यामुळे- त्यामुळे तिसरं नाव घेतलं नागपूर आहे, यांचं देखील नाव आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांना पण संधी मिळू शकते. नागपूर यांची जी नगरसेवकांची निवडणूक होती तीच अतिशय मजेशीर अशी झाली होती, कारण त्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. अशी त्याबद्दल थोडं काय सांगतो? नक्कीच. आणि मंजुषा नागपुरे या प्रभाग क्रमांक 35 माणिकबाग आणि जो सेवड रोड आहे तिथून बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या, परंतु ऐन वेळेस त्यांनी महागा अर्ज घेतला, त्यामुळे मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवड झाली आणि ते तिसऱ्यांदा सभागृहात पोहोचलेले आहेत. त्यामुळे मंजुषा नागपुरे, रंजना टिळेकर आणि मानसी देशपांडे यांची तिघांचंही पार्ट जड असल्याचं सध्या तरी दिसत आहे. नक्कीच. जसं अक्षयने सांगितलं तसं सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ही जागा सुटल्यामुळे आता कोणाचं पारडं जड आहे हे तर आपण तुम्हाला सांगितलंच आहे. या 3 महिला आहेत ज्या ताकदवान आहेत सध्या भाजपमध्ये, पण त्यानंतर देखील भाजप राज्य पातळीवर काय निर्णय घेतं, पुण्याचं एकंदरीत पुण्याची जी काही महापालिका आहे ही आशियातली सर्वात विस्ताराने सर्वात मोठी अशी महापालिका. मुख्यमंत्र्यांचं जास्त लक्ष असतं. मुख्यमंत्र्यांचं आवडतं शहर हे पुणे असल्यामुळे 10 ते 15 दिवसात त्यांची चक्कर असते, त्यामुळे सहसा त्यांचा भरपूर इंटरेस्ट आहे की आता महापौर कोण असणार आहे. नक्कीच नक्कीच. त्यामुळे मग मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुमचा इतकंच अशाच घडामोडी पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.